रंजे, अगं ही समजा तू कशा पाय करत बसल्यास? मला सांगायचं नाही स्वी, मी केलं असतं. नाही माझी सून घरातच आहे की, तिनं केलं असतं. आम्ही काही कृष्णीसारखं आहे तर बसून खाणारातला हैवी. नाव नको घेऊस तिचं. 2 घास जरा सुखाचे पोटात जाऊ देत. राया, आहो या जेवायला सगळे. ऋतिक, अंतरा, या ग. अरे वा, झाली तयारी? राया, आईला खाली कशाला घेऊन आलात? आपलं ठरलंय ना, त्यांची तब्येत पूर्ण बरी होत नाही तोपर्यंत वरती जेवायला जायचं म्हणून. मीच त्याला म्हणलं मला तुमच्याबरोबर जेवायचंय. खोलीत एकटं जेवून जेवून लई कंटाळा आला होता बघ. अगं हे तू आधीच सांगितलं असतं ना, आम्ही सगळ्याच्या सगळ्यांना घेऊन तुझ्या खोलीत आलो असतो जेवायला. अरे कशाला उगाच समन्यांना त्रास. अंतरा, आज तुझ्या नवऱ्याला तुझ्या हाताने वाढायचं. भूक लागली. बायको वाढ की लवकर. अगं मी स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवला होता तुझ्यावर. तू त्या विश्वासाची माती केलीस. खरं तर तुला इथं असं माझ्या डेस्कवर काहीतरी चोरासारखं शोधताना बघून मला इथे थांबायचीच इच्छा होत नाहीये. तू काय एवढा मोठा गैरसमज करून घेतलास माझ्याबद्दल कृष्णा? मी एवढा वाईट माणूस नाहीये. राया, जेवत का नाही? ताट वाढलाय, तसला विचार करताय का? मग जेवा की. हो. अरे तू काहीच खात नाहीयेस. अजून भाजी देऊ का? नाही नको. का नको? अरे थोडीशी घे, चांगली झालीये. मी बघितला तू आज दुपारी फार जेवला नाहीयेस. आता तरी जेव. घे थोडीशी. अंतरा नको मला काय. धर, तुला एवढी भाजी खावीच लागेल. मी काही ऐकणार नाहीये तुझं. अंतरा तुला नाही म्हणून सांगितलं ना एकदा. नाही जेवायचं मला, तरी काय माझ्या मागे लागलीस? या घरातल्यांनी ठरवलंच मला त्रास द्यायचं तर. अरे बरं आहे मी, नाही काय झालं मला. नका माझी काळजी करू. एक दिवस जेवलो नाही तर मरणार नाही मी. राया, अरे हे काय चाललंय तुझं? घरच्या सुनेशी असं वागतात का? तुझं डोकं फिरवलंय त्या कृष्णाने. अजूनही तिलाच दोष द्या. तुम्ही कृष्णाशी किती वाईट वागलात हे तुम्हाला खरंच कळत नाहीये. आम्ही रायाच्या भल्यासाठीच केलं होतं हे सगळं. तुम्हाला जर रायाचं खरंच भलं हवं असेल ना, तर आतापर्यंत तुम्ही कृष्णाची जाऊन माफी मागितली असती आणि तिला मान सन्मान देऊन या घरात परत आणलं असतं. का आणली असती? आम्ही नव्हतं सांगितलं तिला घर सोडून निघून जायला. ती जे हे सगळं करतेय ना, तिला आम्हाला कमीपणा दाखवायचाय आणि घरातली सगळी सत्ता हातात घ्यायची म्हणून करतेय ती हे सगळं. असा काय तीर मारलाय तिनं की मी तिला आणायला जाऊ? 4 पुस्तकं शिकली म्हणून मी असलं सगळं खपवून घेणार नाही. चांगलीच तापली आहे किरणजी. हीच तर पाहिजे होतं मला. त्यामुळे काहीही झालं तरी मी कृष्णाच्या दारात जाणार नाही आणि तिची माफी मागणार नाही. अगं रंजना, तू तरी समजून घे. काय कृष्णे, बहुतेक तुझ्या मामाचंच लगीन आहे वाटतं. गप ग मामे, तुझं काय बी असते. अरे असं काय येडीवानी नाचतोयस? तुला माहित नाही काय? अरला का तुला खरंच माहित नाही? मामा हिला काहीच माहित नाही. नाही माहिती आता सांगतोस का काय झालंय ती? अगं मामी, हे बघ आज सीएचा रिझल्ट लागलाय आणि आपली कृष्णा राज्यात पहिल्याने तू माझं स्वप्न पूर्ण केलंस ग.
खरंच कळणं झालं मी काय करू. मी नाचू, रडू, उड्या मारू, तुला उचलून घेऊ. माझा हात आभाळाला टेकल्यागत झालेत का कृष्णे? अगं माझी पण तशीच अवस्था जाते बातमी वाचल्या. कृष्णे, मला विश्वास होता ग तू नक्की ऐशी होणार. हा ना, आज तू ऐशी झालीस. तू करून दाखवलंस कृष्णे, तू करून दाखवलंस. तू एवढी संकट आली, एवढ्या अडचणी आल्या, तरी बी खचली नाही, समद्याला धीराने तोंड दिलंस. मला तुझा लई अभिमान वाटतोय कृष्णे. तू चल माझ्या संग. आलेच मी. चल अगं चल पट्टीशी. भक्ती, शोभाताई, मंगलताई, अहो लवकर इकडे समजा. लवकर या. ही बघा माझ्या कृष्णीने काय केलं ती. ही बघा माझी कृष्णी सीए झाली आणि राज्यात पहिली आली ती. बाबा तुझ्या सगळ्या कष्टाचं चीज झालं बघ. लय लय अभिनंदन बघ तुझं. आपल्या गावचं नाव गाजवलंच बघ सगळीकडं. कृष्णे कृष्णे, अगं कृष्णे 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 कृष्णे, आज मला लय म्हणजे लयच अभिमान वाटतोय बघ तुझा. अगं कसलं भारी वाटतंय पेपर मध्ये फोटो बघून तुझा. अक्षय, कुठे रे? आज तुला काय कळतं बिळतं का नाही? किती वेळ बसणार आहे मंडळामध्ये? तिकडे बांगल्यावर जाऊन भावसा बांधला, दाखल्या मालकांना सांगितलं पाहिजे का नाही? चल 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 चल. अरे थांबा, पहिलं मला रिझल्ट तर आणू दे की. अगं कृष्णी, आनंदाच्या मार्क काही घेण्यातच नाही आलं बघ. जाऊन निकाल घेऊन जा तू. होय, आणि जाताना बंगल्यावर बी जाईन. मामा मामी, तुमच्या दोघांचं पण अभिनंदन बरं का. तुमच्या दोघांमुळे ते शक्य झालंय. एक मिनिट, चल रिझल्ट घेऊन येऊया. बर. अशी का ओरडतीस? साप वगैरे तर नाही ना चावला? असं धक्का बसल्यागत का ओरडतीस? ही बघ, वाच तूच म्हणजे कळल तुला. कृष्णा विधाते सीएच्या परीक्षेत राज्यात पहिली आली. पहिली आली. कृष्णा रायभान विधाते सीएच्या परीक्षेत महाराष्ट्रात पहिली आली. रंजना, काल मी खूप ओरडाओरडी केली, विचारत होतात की कृष्णाने एवढं शिक्षण घेऊन काय तीर मारला. तर रंजना, कृष्णानं हा तीर मारला. आमच्या अख्ख्या खानदानामध्ये शिक्षणामध्ये कोणीच एवढं मोठं नाव केलं नाही ते माझ्या सुनानं केलं. काय काय झालं गुलीमावशी, एवढी जोरात का ओरडली तू? द्या, याच्यामुळे ओरडल्या त्या. का? काय वाचा वाचा. भाऊ, कृष्णा सीएच्या परीक्षेत राज्यात पहिले आली. मला आज अभिमान वाटतो की मी कृष्णाचा नवरा आहे. भाऊ, कृष्णा काय बी करू शकते, काय बी करू शकते कृष्णा. भाऊ, मला एवढा आनंद झालाय ना की असं वाटतंय अख्ख्या गावाला ओरडून सांगावं की माझी कृष्णा राज्यात पहिली आली. ए मिलन, उदय, सचिन दादा, लवकर या इकडं. दर खा इथं, सगळ्यांना पेड वाट. काय झालं ती तरी सांगा. तुमची कृष्णा मॅडम सीएच्या परीक्षेत महाराष्ट्रात पहिली आल्या. लय भारी बातमी दिली सर तुम्ही. कृष्णा मॅडमचा हात काम करत नव्हता का नाही, तेव्हा छोट्या मालकांनी हार नाही मानली. स्वतः पेपरला गेले आणि पेपर लिहू लागले. त्यामुळे खरं तर या पेड्यावर छोट्या मालकांचा हक्क आहे. हे घ्या मालक. तुमच्यासारखा जोडीदार भेटला तर सगळं घडू शकते. तुमचं कौतुक करायला एवढं कमीच आहे. अहो छोटं मालक, तुम्ही तर कारखान्यात सगळ्यांचं तोंड गोड केलं, पण खऱ्या अर्थानं
ज्यांचं तोंड गोड केलं पाहिजे त्या कुठे आहे ती? आरतीच्याकडेच निघालोय. तिला पटकन घेऊन येतो. तवर कारखान्यात तिच्या स्वागताची एकदम जंगी तयारी झाली पाहिजे. काय ढोल ताशे, रांगोळ्या, फुलांचा वर्षाव सगळं 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 पाहिजे मला. काम झालंच म्हणून समजा तुम्ही. लागा तयारीला. हा मी तिला घेऊन येतो पटकन. होय होय ते चला रे. वंस तुमच्या लेकीला यश झालेलं बघून तुम्हाला लई आनंद झाला असता बघा. पण मला खात्री आहे तुम्ही जिथं कुठं असाल तिथनंही समद नक्की बघत असाल. आपल्या कृष्णीला एवढं मोठं झालेलं बघून तुम्हाला बी तिचा लई अभिमान वाटत असेल. तुमचा आशीर्वाद तिच्या पाठीशी कायम असाच असू दे. तिला यशी झालेले तर बघितलं, पण आता तिचा सुखाचा संसार बघायचा आहे. बाकी मला काय बी नको. मामी 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 तोंड गोड करा पहिले. अहो तुमच्या कष्टाचं चीज झालंय आज. जावे बापू तुमचं बी लई 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 अभिनंदन बघा. तुमच्यामुळे समजा शक्य झालंय. तुम्ही जर का कृष्णीला साथ दिली नसती, तिचा हात बनला नसतात ना, तर हे झालंच नसतं. कृष्णी निकाल आणायला गेल्या. तिथून ती थेट बंगल्यावरच जाणार आहे. होय काय? मग मी बी लगेच निघतो. कधी एकदा कृष्णाला भेटतोय असं झालंय मला. मामी ठीक आहे, अख्ख्या गावभर पेढ वाटा तुम्ही. मी कृष्णाला घेऊन येतो लगेच. हा शाबासपुरी अभिमानानं मान उंचवलीस तू आज आमची. खरं सांगायचं तर तुझ्या मार्गात एवढ्या अडचणी होत्या, एवढा त्रास होता तुला, तो त्या सगळ्या गोष्टीवर मात करून आज आमची कृष्णा सीए झाली आहे. कृष्णा तुझा खूप अभिमान वाटतो आम्हाला. तो जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी वाटतं बघ. हो असं काय करताय? हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे आणि पाठिंब्यामुळे झाले, नाहीतरी शक्यच नव्हतं. ठीक आहे. असू दे. पाया पडते. पोरी आज माझं ऊर भरून आलंय बघ. असं वाटतंय माझा आजार कुठल्या कुठे पळून गेलाय. हो का? म्हणून पेढे जास्त खायचे नाहीत हा? आयुष्यात असंच यश मिळवत राहा पोरी, लय मोठी हो. आता पेढा. हे घ्या. तूच खा पहिलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. मला माहितीये सीए करणं खूप कठीण आहे. तू घर कारखाना सगळं सांभाळून इतक्या चांगल्या मार्कांनी पास झालीस. तू ग्रेट आहेस यार. हे काय चाललंय हिज? आता कृष्णीचं कशाला कौतिक करत्या? या कृष्णीला ह्या घरातनं बाहेर काढायसाठी हिला घरात आणलं होतं का कौतिक करायला? हे घ्या. अगं कृष्णा तू अख्ख्या महाराष्ट्रात पहिली आलीस. एका पेडाने काय होणार आहे? 2-4 पाहिजेत मला. मी आलेच. अगं कृष्णा तिकडे कुठे निघालीस? रायकडे जात असशील तो कारखान्यात गेलाय. बरं मग मी कारखान्यात जाऊन देऊन येते. बरं. अगं पण तू तर त्याच्याशी बोलत नाहीस नव का? हो पण त्यांनी मला परीक्षेत मदत केलेली हे विसरलेली नाहीये मी. मला आज जे यश मिळालंय त्यात रायाचा लई मोठा वाटा आहे. कृष्णा पुरे तू या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवतेस ना, म्हणजे एवढं यश म्हणून सुद्धा तू जमिनीवर आहे. कौतुक तुझ्या डोक्यात जात नाही. पुरी तुझी हीच गोष्ट ना मला लई आवडते ग. बाज भाऊसाहेब किती कौतुक कराल माझं. तुमच्या या बोलण्यामुळे मी जमिनीवर राहीन की नाही मला नाही माहिती.
बरं येते मी. होई आजी, काळजी घ्या हा. हवंय. अयो मामा मेलो. मामा कृष्णाने गावामध्ये तर दुराळा उडलाय की. अरे त्याच्या तोंडावर कृष्णाचं नाव आहे. खरंच? अगं मग काय सांगायचं असे. नुसतं कृष्णाचंच कौतुक नाही तर तुझं आणि माझं पण कौतुक चाललंय सगळीकडं. जिकडं जाय तिकडं नुसती पकडून पकडून लोक कौतुक करते ती. ओ कृष्णाचे मामा, ओ शियेचे मामा. अगं हे तर चौका सगळी कृष्णाचीच वाट बघत होती सत्कारासाठी, पण मीच घालू सत्काराला. मला तर वाटलं मी शिये झालोय का काय. अगं हे तर काहीच नाही मामे. मी कृष्णाच्या ऍडमिशनसाठी जिथे तिथं फिरत होतं का नाही, सगळ्यांचा मला झाडून फोन आला. आणि तो क्लासवाला नाही का ज्याने आपल्याकडे पैसे नातून हाकलून दिलं होतं, त्याचा मला फोन आला होता. म्हणतो कसा मला बी कृष्णाशी बोलायचं आहे. मग काय सांगितलंस त्यासनी? कृष्णा मॅडमची आज अपॉइंटमेंट नाही, आधी अपॉइंटमेंट घ्या मग बोला. अयो कृष्णानी, कृष्णे. अरे सोड की तिला. अरे वाईस थकली असेल ती, तिला दम खाऊ दे की. कृष्ण तू बस इथं बस. सांग की भेटले का राया? अगं नाही, बंगल्यावर गेले तर तिकडे पण नव्हता आणि कारखान्यात गेले तर तिकडे बी नव्हता. काय? अगं असं कसं? मला म्हणले मी कृष्णीला घेऊन येतो, तर तुम्ही अख्ख्या गावाचं तोंड गोड करा. काय? हा गयो बंगल्यावर बी नाही, कारखान्यात बी नाही, मग गेला कुठं? मला खात्री आहे कृष्णाला बी असं झालं असणार की ती मला कधी येऊन भेटते. ती मला भेटायला आली का नाही, मी माझ्या मनातलं सगळं सांगून टाकणार आहे तिला. आणि आमच्यातलं गैरसमज कायमचं मिटवून टाकणार आहे मी. कृष्णा मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. गरज आहे तुझी, तू लवकर ये. राया, अरे कुणाची वाट बघतोयस? कृष्णीची? हो, तिला कधी एकदाच भेटतोय आणि तिचं अभिनंदन करतोय असं झालंय बघ मला. अरे तुझी लाख इच्छा असेल तिला भेटायची, पर तिची न गवी. तुला राग येईल राया, पर मला नाही वाटत कृष्णे आता परत येईल म्हणून. अरे सकाळी बी तिनं पेढं दिलं आणि लगेच निघून गेली. तुझं साधं नाव बी घेतलं नाही, काही विचारलं बी नाही तू कुठं आहेस नाही तर काय. मला तर तिचंही वागणं बघून लई वाईट वाटलं बघ. गुली मावशी, हे सगळं तुझ्यामुळे झालं, विसरू नकोस. कावळा बसायन फांदी तुटाय म्हणते ती का नाही, तसं झालंय बघ. त्या कृष्णेला निमित्तच पाहिजे होतं आणि ती तिला मिळालं आणि झाली सुरू. गुली मावशी, मला बोलून दे राया. तुला वाटत असेल पर त्या कृष्णीचं तुझ्या अजिबात प्रेम राहिलेलं नाही, हीच खरं आहे. तिला फक्त परीक्षेपुरती तुझी गरज होती आणि तिनं त्याच्यासाठीच वापर केला तुझा राया. आणि काम झालं की तिला सोडून. तू जर नसतास का नाही तर ती परीक्षा देऊच शकली नसती, ह्याची थोडी तरी जाणीव ठेवायची होती. अरे तिने समध्यात पहिल्यांदा तिनं तुझा आभार मानाय पाहिजे होतं, पण नाही, समधही सरली ती. आणि आता तर काय, आता लई मोठी झाल्या, शिये झाल्या. जगाला आपला नवरा शिकलेला नाही हे सांगायची लाज वाटत असेल ना तिला, म्हणून ती तुझ्यापासून लांब लांब राहायचा प्रयत्न करत्या. तू न ग वाट बघूस तिची राया. मी सांगत्या तुला, ती नाही परत येणार. ती कधीच तुझ्याकडे परत येणार नाही बघ तू.